आषाढी वारी निमित्त श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आता पंढरपूरच्या वेशीजवळ पोहोचला आहे। लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। यात श्री संत नारायण बाबा यांच्या कृपेने व गुरुदेव महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्त आता पंढरपूरच्या वाटेवर आहेत। श्री क्षेत्र तारकेश्वरगड येथून निघालेल्या दिंडीचा श्री क्षेत्र तारकेश्वरगड ते देहू व देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर असा मार्ग असून या मार्गात पाटस पुणे येथे दिंडीचे आगमन झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावचे भूमिपुत्र रेल्वे इंजिनियर संजय डोंगरे यांनी या दिंडीचे अभूतपूर्व स्वागत केले। साधू संत येते घरात तोच दिवाळी दसरा। तर माझ्या जीवनातला मी सगळ्या गोष्टी केल्या जीवनात येऊन। बहिणीचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, विहीर खोदली, जमीन घेतली, नोकरी लागली, प्रत्येक देवाला गेलो। पण मला माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आज सद्गुरू इथं आमच्या निवासस्थानी आले, थोडीशी फुलाची पाकळी तोडकी मोडकी सेवा करण्याची संधी भेटली। त्यात जे समाधान भेटलं ते मला कशातच मिळू शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, 3 वर्षापूर्वी बाबांचे ड्रायव्हर आणि मला फोन केला, म्हणजे बाबाला तुम्हाला भेटायचं 2 शब्द बोलायचे, पण आमच्या कॉलनीत दिंडी असल्यामुळे मला काही फोन घेता आला नाही। आम्ही जेवायला बसायची वेळ होती, पात्र आल्याने अन्न यायला थोडंसं 5 मिनिट वेळ होता, म्हणून मी 2 मिनिटं मोबाईल पाहिला। तर मोबाईलमध्ये धायतडक ड्रायव्हरचा फोन, म्हणून मी पळत सुटलो। बाबा खाली बसले होते, मग बाबापाशी बसलो, म्हटलं बाबा मला पंगत द्या। तर बाबा म्हटले तुमची बदली होईल, तुम्ही रेल्वे सर्व्हिसला तुम्हाला पंगत देणार नाही। तर पाण्यातला मासा कसा तरसतो तसं मी पंक्तीसाठी तरसत होतो। तर आमच्या सहकार्याने आम्ही यंदा योग इतका छान आला, तर फक्त एवढीच इच्छा आहे भगवंताकडे पांडुरंगाकडे, तर आयुष्यभर बाबाच्या चरणी नतमस्तक राहो। श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत। मात्र यात तारकेश्वरगडचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांची दिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। या दिंडीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत। संत श्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर श्री क्षेत्र तारकेश्वरगड दिंडी गेली 30 वर्षापासून चालू आहे। आणि या दिंडीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून अहिल्यानगर जिल्हा, पुणे, मुंबई, बीड आदी क्षेत्रावरून पूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्य भाविक या दिंडीमध्ये पायी चालतात। आणि दिंडीमध्ये पायी चालल्यानंतर त्यांना जो आनंद प्राप्त होतो, तो आनंद कशानेही पैशाने सुद्धा कशानेही भेटत नाही, विकत भेटत नाही। तो आनंद, समाधान दिंडीमध्ये चालण्याने त्यांना प्राप्त होतो। ज्यांना गादीवर झोप येत नाही ते उखांडी खडकावर झोपी जातात। ज्यांना घरी जेवण जात नाही, पोट दुखतं, ॲसिडिटी होते, या ठिकाणी दिंडीमध्ये आरोग्य चांगलं लाभतं, त्यांना व्यायाम घडतो, भगवंताचं चिंतन घडतं आणि चिंतनाने चित्त समाधान होते। हे सगळ्यात मोठा हा फायदा आहे। हा आनंद कुठल्या महलात राहिल्याने, कुठल्या पदावर असल्याने प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही। जो कुठंच आनंद प्राप्त होत नाही, तो आनंद या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये तो आनंद प्राप्त होतो। विठ्ठलाकडे यावर्षी काय मागणार आहेत सर्वांसाठी? पंढरपूरला आपण प्रत्येक वर्षी जातो आणि मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठुरायाच्या चरणी एकच माझं साकडं आहे, सर्वे संतु निरामयः। सर्वांना सुखी ठेव, सर्वांना प्रसन्न ठेव, कोणावरही आपत्ती येऊ नये, संकट येऊ नये, हीच पांडुरंगाच्या चरणी माझी प्रार्थना आहे। जय श्रीराम, जय रामकृष्ण हरी। पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या सर्व वारकऱ्यांना जिंदगी न्यूज नेटवर्कच्या शुभेच्छा। पाटस पुणे येथून प्रतिनिधी कृष्णा लवंडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे
आपले हक्काचे व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.